हॅलो मैत्रिणींनो, मी मेघा तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते. तर नवीन वर्षाचा हा पहिलाच ब्लॉग आहे. तर नवीन वर्षात एक खूप महत्त्वाचं काम करायचं होतं, तर ते काय केलंय ते मी तुम्हाला आता दाखवते. म्हणजे करताना मी हे काही व्हिडिओ वगैरे शूट नाही केला, कारण खूप पसारा झाला होता. झालंय असं ना, दाखवते तुम्हाला. या देवाऱ्याच्या वरती आहे ना, हा माझा देवारा आहे. अजून पूजा व्हायची आहे, त्याच्या आधीच सगळं काम केलं. देवाऱ्याच्या वरती ना एक घुमट होता, तर तो घुमट काय कुठला होता ते पण मी तुम्हाला दाखवते. हा बघा, हा इतका मोठा घुमट माझ्या देवाऱ्याच्या वरती होता, अगदी मंदिरात असतो तसा. खरं खूप सुंदर आहे, पण आता काय करणार. असं म्हणतात की देवाऱ्याच्या वरती घुमट ठेवायचा नसतो. घरातले जे कुटुंबीय आहेत त्यांच्यावरती सतत टेन्शन राहतं. पण ह्यापूर्वी मी एकांना विचारलं होतं, तर त्यांनी मला सांगितलं होतं की वरती टोक नाही आहे तर चालेल, पण नसतंच ठेवायचं. वरतून देवारा फ्लॅट असला पाहिजे. म्हणून म्हटलं आज नवीन वर्षाची सुरुवात 4-5 तारीख झालेलीच आहे, पण मिस्टर घरी नव्हते तर ते कालच आले. मग तो पहिला त्यांच्याकडनं घुमट काढून घेतला, कारण 2026 हे वर्ष माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. 2025 या वर्षाने बऱ्याच काही गोष्टी दिल्या, खूप नवीन गोष्टी झाल्या, पण अजून आयुष्यात काय चांगलं करता येईल हाच नेहमी प्रयत्न करायचा असतो, नाही का. तर आज सगळ्यात पहिलं तर काम केलं हा घुमट काढायचा. आणि आता देवारा माझा एकदम परफेक्ट झाला आहे, कारण नवीन देवारा मला करायचा नाही आहे. हा देवारा मला खूप आवडतो, कारण खूप सुंदर नक्षीकाम आहे आणि जे देवाऱ्यात पाहिजे, गरुड, मोर, हत्ती, कमळ, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या देवाऱ्यामध्ये आहेत. कधीतरी मी तुम्हाला माझ्या देवाऱ्याचा पूर्ण व्हिडिओ पण शेअर करीन. तर आज तर पहिलं ते काम केलं आणि आता उंबरठा पूजनला मी सुरुवात केली, कारण पहिला सोमवार आहे तर काहीतरी विशेष झालंच पाहिजे. तर चला, आणि आज बरीच छोटी मोठी कामं आहेत, ती पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि उंबरपूजन झाल्यानंतर सुरुवात केली देवपूजेला. सोमवार, गुरुवार, शुक्रवार हे 3 दिवशी मी देवांना आंघोळ घालून पूजा करते. पण एरवी फुलं बदलते, धूप दीप दाखवून पूजा करते. कारण काय होतं ना, ऑफिसच्या गडबडीमध्ये रोज सकाळी एवढी मोठी पूजा करणं शक्य होत नाही. पण विशेष वारी, सोमवारी, शुक्रवारी, गुरुवारी ही माझी व्यवस्थित पूजा असतेच. आणि हे माझं नर्मदेश्वर शिवलिंग आहे. तर आज वर्षाचा पहिला सोमवार म्हणून म्हटलं छान असं देवावरती अभिषेक करावा. आणि खरं बघायला गेलं ना, तर महादेवांना या सगळ्या कोणत्याच गोष्टीची गरज नसते, पण ही सगळी आपली हौस म्हणा, किंवा देवांना शृंगार आवडतो म्हणून मी जसं मंदिरामध्ये महादेवांची पिंड सजवतात तशी पिंड सजवण्याचा मी प्रयत्न केला आहे. जेव्हा जेव्हा मला वेळ मिळेल त्या वेळेला हा शृंगार मी करतेच करते. असं म्हणतात ना, की एक लोटा जल सारे समस्याओं का हल. महादेवांना दुसरं काहीच नको असतं, फक्त एक काय म्हणतात ना, एक तांब्याभर जलाभिषेक केला तरी महादेव प्रसन्न होतात. सकाळची कामं आवरून ऑफिसला जाऊन आता मी घरी आले आणि आता चाललो आहे आम्ही डीमार्टला. कारण बरेच दिवस झाले दिवाळीनंतर मी किराणाच भरला नव्हता. तर आता डीमार्टला किराणा पण भरायचा आहे आणि हळदी कुंकासाठी सुद्धा काय काय वाण आलेत ते पण पाहायचे आहेत. तर चला, तुम्हाला पण आयडिया येईल की डीमार्टमध्ये काय काय वाण देण्यासाठी काय काय वस्तू आल्यात. तर चला आमच्यासोबत. चल जाऊया का. अरे, म्हटलं जाता जाता मिस्टरांच्या लक्षात आलं की वाळत घातलेले कपडे काढले नाही आहेत आणि संध्याकाळी कपडे असे बाहेर ठेवायचे नसतात. शास्त्रानुसार पण चांगलं नसतं आणि थंडीमुळे थंड पण खूप पडत आहेत. तर आता आवरत आहेत ते. तर चला डीमार्टला. खरं तर ना मला कंटाळाच येतो जायला, पण आता काय करणार, सामान तर भरायचं असतं. आणि आजकाल मिस्टरांचं थोडं मल्टीवर्कचं काम आहे, त्याच्यामुळे ते भेटतही नाही बराच वेळ. त्यामुळे आता आले 2-3 दिवसासाठी, तर म्हटलं चला आता पटापट जी राहिलेली कामं आहेत ती करून घेऊ. कारण काय होतं ना, छोट्या छोट्या गोष्टी बाहेर आणायच्या, साखर संपली 1 किलो आणा, हे संपलं 1 पाव किलो आणा, त्याच्यात जास्त पैसे जातात. त्यापेक्षा डीमार्टला जायचं, एकदाच 2-3 महिन्याचा किराणा भरायचा, म्हणजे टेन्शनच राहत नाही. आणि हो, धान्य तर मी काय म्हणतात ना, वर्षभराचं भरते. त्याच्यामुळे डीमार्टला ज्या रोजच्या वस्तू आहेत त्याच आणायच्या आहेत. आणि विशेष म्हणजे हळदी कुंकू वाण पाहायचे. तर चला.
वरून झाल्यानंतर किराणाची ट्रॉली आम्ही खालीच ठेवली आणि वरती असलेल्या फ्लोअरवरती आलो, कारण हळदी कुंकाला देण्यासाठी जे वाण असतात ते वरच्या फ्लोअरलाच असतात. आणि अगदी जिना चढून आल्यानंतर अगदीच लेफ्ट हँड साईडला ह्या प्लेटचं ठेवलं होतं. मकर संक्रांती स्पेशल म्हणून तिथे एक बोर्ड होता आणि तो बोर्ड तिथे त्याच्या अंडर ह्या सगळ्या वस्तू होत्या. तर हे छोटे बाऊल म्हणा किंवा अशा छोट्या छोट्या प्लेट्स ज्या सर्विंग प्लेट्स असतात तर त्या खूप छान होत्या तिथे. अगदी 39-49 रुपीजला होत्या. हे बघा, हे छोटे छोटे ट्रे होते, हे बाऊल होते. त्यानंतर मला आवडणारी कोणती गोष्ट ना ती मी तुम्हाला पुढे दाखवेन. हे पण सर्विंग छोट्या प्लेट्स होत्या. विशेष म्हणजे काय ना, मकर संक्रांतीसाठी डीमार्टमध्ये खूप छान वस्तू येतात. ह्या प्लेट्स होत्या, पण मला सगळ्यात आवडला ना तो म्हणजे हा सेक्शन. या हिरव्या प्लेट्स केळीच्या पानासारख्या आणि बाऊल, हे पण 79 रुपीजला होते. बाऊल पण आहे, हे 39-49 रुपीजला होते. हे असे सर्विंग ट्रे पण तिथे होते आणि खूप छान छान वस्तू होत्या. तर हा तर सगळ्या पहिला हा काउंटर आम्ही एक्सप्लोर केला. आणि हे प्लास्टिकमध्ये ना जे आईस्क्रीम स्कूप असतात ना, आईस्क्रीम बाऊल, तर ते सुद्धा आईस्क्रीम बाऊल होते 39 रुपीजला. तर ॲक्च्युली कसं आहे, प्लास्टिकमध्ये खूप व्हरायटी असते, देण्यासारखं बरंच काही असतं आणि स्वस्त पण असतं. मोस्टली तर सगळ्या मैत्रिणी अशाच वस्तू देतात. तर मी इकडनं काही घेणार की नाही हे तर मी नंतरच पाहीन, कारण मला प्रत्येक वेळेला ना हळदी कुंकाला काहीतरी युनिक गोष्ट द्यायला आवडते, हे भांड्यांपेक्षा वगैरे. हे तर जस्ट मी एक्सप्लोर करत होते की बघूया एक्झॅक्टली काय काय आलेलं आहे. त्यानंतर इकडे स्टीलच्या सेक्शनमध्ये आले. स्टील सेक्शनमध्ये पण होत्या वस्तू चांगल्या, पण हे जे बाउल्स होते ना जे माझ्या आता हातात आहेत ते खूपच पातळ होते. 29 रुपीजला होते, पण इतकं पातळ देण्यामध्ये काय पॉईंट आहे. म्हणजे समोरच्याला आपल्याला द्यायला आणि समोरच्याला घ्यायला पण छान वाटलं पाहिजे. आणि हे तर इथे वुडन ट्रे आलेत, मस्त आलेत. पण हे वुडन ट्रे मी नाही वापरत वुडन ट्रे, कारण काय होतं ना, एका कालांतराने काय होतं, सॉरी वुडन चॉपर, कालांतराने ना भाज्या चिरत गेल्या ना की त्यातलं वरचं आवरण निघतं. त्यानंतर हळदी कुंकाला द्यायला हे सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे. ह्या व्हेजिटेबल बास्केट्स, म्हणजे ते आपण जे जेवण भाज्या वगैरे धुतो ते. आणि दिस इज द क्यूटेस्ट. छोटीशी खिचणी होती, त्याच्यात काय खिचलं जाणार आहे माहीत नाही, पण चीज वगैरे खिचायला ठीक होतं. आणि त्यानंतर इथे स्पाइस जार होते, तर हे पण 29 रुपीजला होते आणि छान आहे. म्हणजे जर तुम्ही 2 सेट करून देत असाल तरी 29 आरामात तुम्हाला 60 रुपयाच्या आतमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी पडतील. त्यानंतर आले मी काचेच्या सेक्शनमध्ये. तर हे नेहमीप्रमाणेच हे कप्स वगैरे होते, खाली खाली त्या ग्लासच्या लिक्विड बॉटल्स होत्या. तर हे कप पण असे छान आहेत द्यायला, पण आता कसं ज्याला त्याला कोणाला काचेचं द्यायला आवडतं, नाही आवडतं, त्यामुळे तुमच्यावरती आहे की तुम्हाला काय द्यायची इच्छा आहे. त्याच नंतर हा माझा सगळ्यात आवडता म्हणतात ना सेक्शन आहे. ह्याच्यामध्ये छोट्या छोट्या जार्स आहेत. खरं तर मी जे डीमार्टला माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल, माझ्याकडे डीमार्टचं खूप कलेक्शन आहे बरण्यांचं वगैरे. तर त्यावेळेस ना मला ह्या साईजच्या बरण्या मिळाल्या नव्हत्या. म्हणजे तुम्हाला दाखवेन मी पुढे कोणत्या साईजच्या. पण छान बरण्यांचं कलेक्शन आलेत. हे छोटे काचेचे डबे पण आहेत, भाजीला वगैरे आपण मुलांना देऊ शकतो, मिस्टरांना देऊ शकतो डब्यामध्ये वगैरे. तर हे बघा, हे जे कलेक्शन आहे ना हे नवीन आलेलं आहे त्यांच्याकडे. ह्या साईजच्या बरण्या माझ्याकडे नाही आहेत, बघू आता नेक्स्ट टाईम मी घेऊन जाईल. हे बघा 35 रुपीजच्या बरण्या आहेत, इझिली ट्रॉलीमध्ये मावतात. आपण काहीही ठेवू शकतो याच्यामध्ये, गरम मसाले ठेवू शकतो किंवा आपण जे पॅक मसाले आणतो, पावभाजी मसाला वगैरे, तर तो सुद्धा ठेवू शकतो. हे सुद्धा छान आहेत वुडन झाकणाचे, पण हे 79 रुपीजला आहेत. आणि काचेच्या सेक्शनमध्ये गेलं ना की उचकायला मला फार आवडतं. हा फ्रूट बास्केट एवढं छान होतं, मिस्टर म्हणाले राहू दे तुझ्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत. त्यानंतर ही एक पाहिलेली मी स्प्रे बॉटल, ही पण मला खूप आवडलेली. पण ते काय होतं ना, मिस्टरांना काय माहिती आपल्याला काय लागतं आणि काय नाही, आणि ॲक्च्युली आपल्याला पण इच्छा असते घ्यायची, पण ते वापरायचं कुठे, नंतर सगळं असंच गोष्टी पडून राहतात. चला, तर आता पुढे आले मी ह्या प्लास्टिकच्या डब्यांच्या सेक्शनमध्ये, जे फक्त मकर संक्रांतीसाठी ठेवले होते. हे बघा, हे 39 रुपीजचे हे प्लास्टिकचे डबे आहेत. म्हणजे हे फक्त मी तुम्हाला ऑप्शन सांगते की तुम्ही हे असं घेऊ शकता, कारण ज्यांच्याकडे खूप साऱ्या मैत्रिणी येतात हळदी कुंकाला, त्यांना काय द्यायचा प्रश्न असतो. प्रत्येकाला परवडलं पण पाहिजे. आता हे 83 रुपीजमध्ये 6 डबे होते. हे डबे मला खूप आवडले. हे डबे मी बघू पुढच्या वेळेला जाऊन घेईन, फूड स्टोरेजसाठी नाही, दुसऱ्या एका कारणासाठी.
कारण आत्ता नव्हतं घ्यायचं, मी फक्त आता जस्ट पाहत होते. त्यानंतर हे बघा, हे या प्रकारचे कासारोल पण आहेत. ज्यांना कोणाला ज्यांचं सोसायटीचं हळदी कुंकू असतं ना, त्याच्यासाठी पण हे बेस्ट ऑप्शन आहे. गेल्या वर्षी आम्ही आमच्या सोसायटीच्या हळदी कुंकाला हे असे कासारोल दिले होते. म्हणजे काहीतरी छान वस्तू मिळाल्याचं समाधान पण होतं, नाही का. तर अशा प्रकारे हे प्लास्टिकचे ऑप्शन्स पण तुमच्याकडे तुम्हाला अवेलेबल आहेत. आणि आता आपण पुढे गेलो तर हे असे ॲक्रेलिकचे फ्रीज कंटेनर्स आहेत. हे सुद्धा तुम्ही देऊ शकतात, कारण हे सेटमध्ये येतात. तर तुम्ही सेट थोडी द्यायचं, एक एक तुम्ही जरी दिलं तरी तुम्हाला परवडण्यासारखं आहे. त्यानंतर तर हे असे बास्केट्स तर मी मला स्टोरेजसाठी पाहत होते, पण होतं आहे काय नाही ना की त्याचं साईज खूप मोठे आहेत. त्यानंतर हे प्लास्टिकचंच कंटेनर आहे जे ग्लाससारखं दिसतं. तर हे सुद्धा खूप छान डबे आहेत, मस्तच आहेत. अगदी 49, 39, 69 रुपीजला आहे बघा, इथे तुम्हाला दिसतील. तर हे सुद्धा डबे छान आहेत. त्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं की सोसायटीच्या हळदी कुंकाला जर सेटमध्ये द्यायचे असतील तर सेटमध्ये सुद्धा इथे अवेलेबल आहेत. कारण डीमार्ट ॲक्च्युली परवडतं. तुम्ही बाहेरच्या दुकानातनं गेलात ना तर खूप प्रॉब्लेम महाग पडतं. ह्या प्रकारचे कासारोल आम्ही सोसायटीच्या हळदी कुंकाला गेल्या वर्षी दिले होते. तर एकंदर हा सगळा प्लास्टिकचा वगैरे सेक्शन आहे, हा सगळा बास्केटचा सेक्शन आहे. इथे सुद्धा सोसायटीच्या हळदी कुंकाला देण्यासाठी चांगले ऑप्शन्स आहेत हे बास्केट्स. कारण 200 रुपये बघा, आता आपण घरी ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपण आपलं बजेट ठरवतो की कोणत्या बजेटपर्यंत आपल्याला सामान घ्यायचं आहे. सोसायटीचं असेल तरी पण थोडं बजेट हायरला जातं, कारण आपण कॉन्ट्रिब्युशन काढतो, गोष्टी आपल्याला व्यवस्थित समजतात. हे आहेत ना, हे जे आहे हे फ्रीज ड्रॉवर्स आहेत. म्हणजे आपले जे फ्रीजला शेल्फ आहेत ना, त्या शेल्फला आपण ते अटॅच करू शकतो. आणि ड्रॉवरसारखे ते बाहेर येतात, परत आतमध्ये जातात. म्हणजे आपण मिरच्या वगैरे ठेवायला. पण मी काय हे मला तरी नाही पटलं, कारण ती एवढी क्वालिटी त्याची चांगली नव्हती. पण हे बास्केट्स मला खूप आवडले, म्हणजे बेसिनच्या खाली वगैरे वस्तू ऑर्गनाईज करून ठेवायला. आणि हा एक दिव्यांचा सेक्शन आहे, पितळी छोट्या छोट्या आर्टिकल्सचा, ज्याच्यामध्ये पण हे महाग आहे. म्हणजे तुम्ही हळदी कुंकाला जर द्यायची तुमची इच्छा असेल तर इथे आहेत अवेलेबल. पण विशेष काही मला याची क्वालिटी पण नाही आवडली आणि मला प्राइसिंग खूप हाय वाटली या ब्रास दियांची. त्यामुळे मी या सगळ्या गोष्टीमध्ये फक्त एक्सप्लोर करत होते की काय काय नवीन आलं आहे. माझे मिस्टर म्हणतात ह्याच्यातली प्रत्येक गोष्ट तुझ्या घरी आहे, आता तू कशाला हे सगळं पाहते. मी म्हटलं अरे मी पाहत नाही आहे, मी माझ्या मैत्रिणींना दाखवते की जर त्यांना घ्यायचं असेल तर त्या पण येऊ शकतील इकडे असं. चला आता पुढे गेल्यानंतर सगळं तर झालंच होतं. आता बिलिंग केलं आणि आम्ही आता बाहेर पडलो, कारण बराच वेळ झाला होता आणि घरी जाऊन स्वयंपाक पण करायचा होता. त्यामुळे सगळी शॉपिंग तर आमची झाली आहे. तुम्हाला हळदी कुंकाचे वाण पण दिसले. चला फायनली सामान वगैरे भरून झालं आहे. हे बघा ही ॲडजस्टमेंट केलेली आहे. तर तुम्हाला हळदी कुंकाच्या वाणमधलं काय काय आवडलं मला कमेंट करून नक्की सांगा. आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, उत्साही राहा, निरोगी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप 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 खुश राहा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.